नवी मुंबई नेटवर्क। CPR हा निर्णय अतिशय चांगला आहे। कोणाला वाटत असेल घातक तर त्याने त्याच्यात अभ्यास करावा। आपण काय म्हणतो नवी मुंबईचे शिल्पकार कोण? तर नवी मुंबईचे शिल्पकार सिडको आहे। गोदरेज कशाला आपल्याकडे येईल? L&T कशाला आपल्याकडे येईल? जर फायदा नसेल विकासकाला 10 सीसी डेव्हलपरने घेतल्या कशा असतात? नवी मुंबईचे जे डेव्हलपर आहेत त्यांच्या मागे मी सातत्याने उभी आहे। त्यांना सांगितलंय कुठलीही अडचण असेल, CC OC तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे। क्रेडाई BNM 20th मेगा प्रॉपर्टी एग्जीबिशन 2022 के आखिरी दिन इस ग्रैंड मेगा प्रॉपर्टी एग्जीबिशन को भेंट देने और बिल्डरों को मोटिवेट करने बेलापुर के भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे मौजूद थी। इस दौरान मंदा मात्रे के आगमन से जहां मेगा प्रॉपर्टी एग्जीबिशन में एक अलग पॉजिटिव वाइब्रेशन देखने को मिला, तो वहीं बिल्डरों के लिए ये एक बिग बूस्टर बनकर साबित हुआ। नवी मुंबई के रियल एस्टेट क्षेत्र को बूम देने और बिल्डरों की हर समस्याओं और मुद्दों पर विधानसभा की पटल पर आवाज उठाने में मंदा मात्रे का उल्लेखनीय योगदान रहा है। इस दौरान मंदा मात्रे ने प्रॉपर्टी एग्जीबिशन के विभिन्न स्टॉल्स का जायजा लेते हुए बिल्डरों द्वारा लगाए गए प्रोजेक्ट की जमकर सराहना की। इतना ही नहीं, बिल्डरों के साथ उनकी बेहतरीन ट्यूनिंग इस दौरान साफ दिखाई दे रही थी। इस अवसर पर नवी मुंबई के विकास में मंदा मात्रे ने सभी बिल्डरों के योगदान को उल्लेखनीय करार देते हुए उनके कार्यों की जमकर सराहना की। इस दौरान मंदा मात्रे के हाथों सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस दौरान इस प्रॉपर्टी एग्जीबिशन में मंदा मात्रे का पूरा फोकस नवी मुंबई के रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स पे रहा। उन्होंने नवी मुंबई के विकास में नई यूनिफाइड DCPR को मील का पत्थर करार दिया। बता दें कि नवी मुंबई की रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स के कठिन प्रक्रिया को पूरा करने में मंदा मात्रे की उल्लेखनीय भूमिका रही है। वहीं नवी मुंबई में 1.5 FSI, 2.5 FSI लागू करने में मंदा मात्रे की निर्णायक भूमिका रही है। वहीं रीडेवलपमेंट के लिए 100% कंसेंट के सख्त नियम में शिथिलता लाते हुए उसे 51% कंसेंट तक लाने के जटिल नियम और कानून को मंजूर करवाने में भी मंदा मात्रे का फॉलो अप बेहद महत्वपूर्ण रहा है। यही कारण है कि मंदा मात्रे ने नवी मुंबई की रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स को नवी मुंबई के विकास में मील का पत्थर करार देते हुए दावे के साथ कहा कि नए यूनिफाइड DCPR का निर्णय नवी मुंबई शहर के लिए घातक नहीं बल्कि बिल्डरों के लिए फायदेमंद है। उन्होंने इस निर्णय को घातक करार देने वालों पर टॉन्ट कसते हुए कहा कि अगर जिसे ऐसा लग रहा है वो पहले इसका गहन अध्ययन करे। CPR हा निर्णय अतिशय चांगला आहे। कोणाला वाटत असेल घातक तर त्याने त्याच्यात अभ्यास करावा। त्याचा जर अभ्यास केला तर तो तुम्हाला कळेलच की लोकांचा याच्यात फार मोठा फायदा आहे, जनतेचा फायदा आहे, घर घेणाऱ्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे बिल्डरांचाही फायदा आहे, विकासकाचाही फायदा आहे। म्हणजे हा जो आणलेला जो निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं जर अभ्यास केला 3 FSI जर तुम्हाला रीडेव्हलपमेंटला मिळत असेल तर काय वाईट आहे, 4 FSI 8 पॉईंट मिळत असेल तर काय वाईट आहे। पहिला 1.5 FSI गणेश टावर झाला तर आता तर चांगलंच आहे ना। आणि माझं असं मत आहे की कुठलंही सरकार येऊ दे, सरकारने या नवीन नवीन प्रकल्पाकडे बघितलं तरच हे शहर यांचा डेव्हलप होणार आहे। मंदा मात्रे ने कहा कि सरकार ने इस निर्णय के तहत एक कानूनी दायरा बना दिया है जिसमें पारदर्शिता का बहुत बड़ा फैक्टर है। ऐसे में अगर ये निर्णय घातक होता तो शहर में गोदरेज और L&T जैसी नामचीन कंपनियां रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स के लिए आगे नहीं आती। सरकारने पूर्ण एक चौकोन आखून दिलेला आहे। त्या चौकोनमध्ये पहिला कसं बिल्डर सांगायचे बिल्डअप एरिया आणि काय द्यायचे लोकांना माहिती नसायचं, पण आता तसं नाही। आता 3 FSI मध्ये काय काय मिळणार
हे लोकांना सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये बिल्डरांचा प्रामाणिकपणा, लोकांना मिळणारी सुविधा सेवा ही व्यवस्थितरित्या मिळत आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन बिल्डिंग बांधतात त्यांना 4 एपीचा 8 पॉईंट मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांचंही व्यवस्थित पावतो. त्याच्यामुळे कोणाला इथे मला वाटत नाही का बिल्डर लॉसला जातील किंवा जे घरं घेणार त्यांना उलट आता बिल्डर स्वस्त घरं द्यायला लागले का, तर त्यांना एफएसआय जास्त मिळाला आणि त्या एफएसआयमुळे फायदा व्हायला लागला लोकांचा. आता चौकट मारून सरकारने दिलेली आहे. या चौकटीमध्ये काय काय होणार, या एफएसआयमध्ये फ्लॉवर बेड किती असणार, टेरकीस किती असणार, हे सगळं पारदर्शकता आलेले आहे. त्याच्यामुळे यांचाही फायदा आहे ना. तर मग ते गोदरेज कशाला आपल्याकडे येईल, LNT कशाला आपल्याकडे येईल जर फायदा नसेल विकासकाला. असा कुठला एकच विकासक नाही की जो रिडेव्हलपमेंटमध्ये आहे. सगळ्या विकासकांना थोडं थोडं काम मिळालेलं आहे. तर मला असं कुठेच वाटत नाही की यांना परवडणार नाही किंवा हे लॉसला जातील. मंदा मात्री ने सवाल किया कि अगर बिल्डरों को नुकसान झेलना पड़ता तो आज शहर में रीडेवलपमेंट प्रोजेक्ट के लिए बिल्डर सीसी नहीं लेते, सारे प्रोजेक्ट ठंडे बस्ते में पड़ जाते. आज जर लोकांना परवडलं नसतं घरं तर 10 सीसी डेव्हलपरने घेतल्या कशा असत्या वाशीमध्ये. आज 10 प्रोजेक्टला सीसी मिळाल्यात. जर विकासकांना परवडणार नसतं तर विकासकांनी 10 सीसी वाशीत घेतल्या कशा असत्या. मंदा मात्री ने कहा कि 2014 से वे बिल्डरों के पीछे मजबूती के साथ खड़ी हैं. ऐसे में उन्होंने बिल्डरों को अपील करते हुए कहा कि अगर किसी भी बिल्डर के समक्ष कोई तकनीकी अड़चन आती है तो वे उनसे कभी भी संपर्क साध सकते हैं. मुख्यमंत्री व नगर विकास मंत्रालय तक उनकी गुहार पहुंचाने और उसका निराकरण करवाने में वे कटिबद्ध रहेंगी. नवमुंबईचे जे डेव्हलपर आहेत त्यांच्या मागे मी सातत्याने उभी आहे. त्यांना सांगितलंय कुठलीही अडचण असेल, सीसी ओसी तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे. आणि ज्यापासून 2014 पासून मी जी निवडून आले त्यापासून इथे विकासकांना कुठलाही त्रास नाही आहे. विकासकांना कुठेही जर प्रॉब्लेम वाटला तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, नगर विकास खात्याच्या मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो. उन्होंने आगे कहा कि जब शहर में 1.5 FSI प्राप्त हुआ तब गणेश टावर और शिवसेना के पूर्व नगर सेवक किशोर पाटकर के वार्ड में रीडेवलपमेंट के तहत एक इमारत का निर्माण हुआ. हालांकि उन्होंने इस बात को भी दोहराया जब 1.5 FSI नवी मुंबई के बिल्डरों के लिए लागू किया गया था तब ये FSI फिजिबल न होने के कारण उन्होंने 3 FSI की मांग की थी, जिसके बाद जाकर सरकार ने 2.5 FSI मंजूर किया, जो नवी मुंबई के विकास में एक बहुत बड़ा टर्निंग पॉइंट बनकर साबित हुआ. पहिला 1.5 FSI होता, आपल्याला माहिती आहे. 1.5 FSIचा मी प्रयत्न केला. त्यानंतर गणेश टावर वाशीचा आणि एक किशोर पाटकरची बिल्डिंग, 2 बिल्डिंगी वाशीत झाल्या. त्याच्यानंतर 1.5 FSI मध्ये करायला कोणी बिल्डर पुढे येत नव्हता. मग 2.5 FSIचा आम्ही त्यावेळी भाटिया होते, संजय भाटिया, त्यांच्याकडे मीटिंग केली. त्यावेळी माझ्यावर विजय घाटे आणि दिनकर सामंत हे शिडकोत होते. आम्ही जाऊन 2.5 FSIचा जो प्रोजेक्ट होता त्यावेळी मी 3 FSI मागितला आणि भाटिया 3 FSI त्याच वेळी द्यायला तयार होते 2015ला. तर मला दिनकर आयकर म्हणाले आता इलेक्शन आलेले आहे, 3 FSI होता होता वेळ जाईल, जो 2.5 मिळतो तो आपण घेऊ आणि मग 3 साठी भांडत राहू. त्यावेळी संजय भाटियाजींनी बराच वेळ सांगितलं की तुम्ही असं करू नका, मी 3 FSI देतो, परत हे बिल्डर तुमच्याकडे येतील आणि याच्यात परवडणार नाही तर तुम्ही 3 FSI बंदाताई घ्या, 2-3 महिने अजून जातील पण तुम्ही 3 FSI. पण इकडचे काही लोक बोलले ना आम्हाला 2.5 FSI मध्ये परवडेल. मंदा मात्री ने कहा कि आज रीडेवलपमेंट होना समय की जरूरत है, क्योंकि लोग सालों से अपनी जान मुट्ठी में लेकर घरों की आस में जी रहे हैं. रिडेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. आज 40 वर्ष गरीब लोक सफर करत आहेत. जे सिनियर सिटीजन होते ते बिचारे गेले, वारले. आज त्यांचं घराचं स्वप्न होतं की आम्ही त्या नवीन घरात जाऊ म्हणून. आज ते घरात राहायला राहिले नाहीत. कोविड काळात अनेक लोक मेली, त्याच्यातली अनेक लोक घर सोडून गेली. माझी एवढीच इच्छा आहे की या लोकांना चांगली घरं, वेळेत घरं, क्वालिटी वाईज घरं द्यावी विकासकांनी, हे मी नेहमीच त्यांना सांगत आले. उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि नवी मुंबई की शिल्पकार सिर्फ सिडको है. तत्पश्चात महानगर पालिका के माध्यम से शहर के विकास को गति मिली और नवी मुंबई के इन्हीं बिल्डरों के कारण पाम बीच मार्ग को नवी मुंबई में एक नई पहचान. आपण काय म्हणतो नवी मुंबईचे शिल्पकार कोण, तर नवी मुंबईचे शिल्पकार सिडको आहे.
सिडको जेव्हा आली, भूमी संपादन आमची गाववाल्यांची प्रकल्पग्रस्तांची केली, त्यानंतर पालिका आली, पालिकांनी कळस लावला आणि इथले जे बिल्डर लोक आहेत, इथले जे व्यावसायिक लोक आहेत, इथले जे डेव्हलपर लोक आहेत, त्या लोकांनी पाम बीच, आज तुम्ही जर पाम बीचचं सगळं डेव्हलपमेंट जर पाहिली, हे आपल्या लोकांनी केलेले आहे, आपल्या बिल्डर लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे पाम बीच हा नव्या मुंबईचा नेकलेस म्हणून पूर्ण राज्यात नाही तर देशामध्ये गिनती झालेली आहे. पण ही कोणामुळे झाले, तर या डेव्हलपर लोकांनी येऊन नव्या मुंबईमध्ये चार चांद लावलेले आहेत. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.